कुलूप बंद असल्यामुळं आणि ह्या घरावर कब्जा केल्यामुळं ह्या घराला दिवा लागणार नाही, दिवाळी साजरी होणार नाही. मात्र शासन प्रशासनाच्या मनात आलं तर नक्कीच दिवाळीपूर्वी या घरात दिवासुद्धा लागू शकतो. शासनानं आता कुठंतरी या कुटुंबाला न्याय देण्याची गरज आहे. ॲडव्होकेट संगीता चव्हाण, महाराष्ट्र राज्य महिला आयोग सदस्य. आज बीडमधील धारूर तालुक्यातली एक तक्रार माझ्याकडे आलेली आहे. ती तक्रार मुद्रुकाबाई मुंडे यांची असून त्या तक्रारीमध्ये मुद्रुकाबाई मुंडे यांनी रिसर असं लिहिलेलं आहे की मुद्रुकाबाई मुंडे यांचं स्वतःचं राहतं घर आहे. त्यांनी स्वतःच्या कमाईने ते बांधलेलं त्यांचं घर आहे आणि त्या स्वतः ऊसतोड कामगार मजूर आहे. स्वतःची उपजीविका भागवण्यासाठी त्या ह्या राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये, या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यामध्ये जात असतात. ज्यावेळेस त्या ऊसतोड कामगारांसाठी दुसऱ्या जिल्ह्यात किंवा दुसऱ्या राज्यात जातात तेव्हा स्वतःच्या राहत्या घराला कुलूप लावून त्याच कामासाठी त्या तिकडे जातात. परंतु याचा फायदा त्यांच्या स्वतःच्या चुलत्याने घेतला असं त्या सांगतायत त्या अर्जामध्ये. आणि त्या स्वतःच्या चुलत्याने त्या घराचा ताबा घेतला आणि ताबा घेतून त्याच्यामध्ये अतिक्रमण केलं असता मुद्रुकाबाई यांच्या घरातील ज्या घरोपयोगी वस्तू असतील, साहित्य असतील ते फेकून दिलं आणि त्यांना मारहाण केली असं त्या अर्जामध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे. आणि तो अर्ज आयोगाकडे आलेला आहे. त्यांनी अशी पण त्या अर्जामध्ये नोंद केलेला आहे की आम्ही पोलीस स्टेशनमध्ये म्हणजे धारूर पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली असता धारूर पोलीस स्टेशनमध्ये आमची दखल घेतली गेली नाही. तरी पण माननीय आयोगाने आमच्या कारवाईची नोंद घ्यावी आणि आम्हाला या ठिकाणी न्याय द्यावा. तरी पण मुद्रुकाताई मुंडे यांची दखल आणि आयोगाच्या कारवाईचे आदेश दिले आणि जर त्यांचे स्वतःचं घर असेल तर नक्कीच मुद्रुकाताईला महिला आयोगाकडून न्याय मिळेल आणि महिला आयोग महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे असं मी या माध्यमातून सांगेल. आणि या ठिकाणी पोलीस स्टेशनला आम्ही कारवाईचे आदेश देऊ. बेघर केलेला आहे. गावात दहशत निर्माण करत चुलत्यानं सख्या पुतणीचं घर बेघर केलं आहे. या संदर्भात काय माहिती काय सांगाल? ही मॅटर मला एवढं जास्त डिटेल माहिती नाही आहे. मुद्रिकाबाई परमेश्वर मुंडे यांचं अर्ज आत्ता मला समोर ठेवलेला आहे. त्याबद्दल मी माहिती घेतो. जर याच्यात पोलीस ॲक्शनची गरज असेल तर पोलीस ॲक्शन करू. जे खरं असेल या बाईंचं खरं आहे की समोरच्या पार्टीचं खरं आहे हे तपासणी करण्याची गरज आहे. आणि तपासणी झाल्यानंतर याच्यात पोलीस ॲक्शन किंवा फौजदारी स्वरूपाची काही कारवाईची आवश्यकता आहे का ते आम्ही तपासणी करू आणि कारवाई करू. मात्र या महिलेवर गेल्या 2 वर्षापासून अन्याय होतोय. अनेक वेळा मारहाणी करण्यात आली. ते धारूर पोलीस स्टेशनला गेले होते, मात्र त्यांची तक्रार घेतली नाही असं त्यांचं म्हणणं आहे. त्या संदर्भात काय मत आहे तुमचं? नाही, काय मॅटर काय अजून मला डिटेल माहिती नाही आहे. आणि आम्ही 4 भाऊ आहेत. 4 भावातून दोघांनी जागा विकली, तिघांनी विकली. आमची जागा राहिली. माझी जागा राहिली, मी मुलीला दिली. मुलीनं घर बांधलं, ह्यानी पसारा बाहेर काढून टाकला. दिवाळीचा सण आता काही दिवसावर आला आहे. प्रत्येक दिवाळीमध्ये आपलं घर, स्वतःचं घर सजवण्यासाठी प्रत्येकजण समोर येतो आहे. मात्र धारूर तालुक्यातील भोगलवाडी या गावामध्ये गेल्या 2 वर्षापासून एक कुटुंब आहे. त्या कुटुंबांना त्यांनी स्वतःचं बांधलेलं घर, त्यांना त्या घरामध्ये राहता येत नाही. त्यांना त्या घरातून काढून पसारा सामाईन फेकलेला आहे. असंच त्या कुटुंबाशी आपण या ठिकाणी बातचीत करणार आहोत. कारण दिवाळीचा सण तोंडावर आहे आणि दिवाळीच्या सणामध्ये प्रत्येकाचं स्वप्न असतं की आपलं घर सजवावं, नटवावं. मात्र या कुटुंबाचं घर मात्र सजलेलं नाही, नटलेलं नाही. त्यांनी बांधलं, कष्टातून बांधलं.
त्याच कुटुंबाशी आपण आज संवाद साधणार आहोत. या ठिकाणी भोगरवाडी या गावचे जे परमेश्वर मुंडे आहेत, त्यांचं हे गाव आहे भोगरवाडी. त्यांनी गेल्या अनेक दिवसापूर्वी 6-7 वर्षापूर्वी त्यांनी कारखान्याला जाऊन स्वतः हिमतीनं घर बांधलं. मात्र या घरावर त्यांच्या नातलगत असणाऱ्या एका व्यक्तीनं कब्जा केला आहे. नेमकी काय कशामुळे कब्जा केला आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया. मला सांगा, कोणी कधी घेतलं होतं आणि कधी घेतलं होतं, कधी बांधकाम केलं होतं? आम्ही 10 वर्षापूर्वी घेतलं. दामोदर आसुरबा तिडके, महादेव आसुरबा तिडके ह्यांनी ताबा केला आहे त्याच्यावर. भांडणं झाले भावाचे म्हणून ह्यांनी ताबा केला आहे त्याच्यावर. नक्कीच प्रत्येकाचं घर हे एकदाच बांधलं जातं आणि ते कायमस्वरूपी घराला घरपण आणणारं असतं. त्याच घरामध्ये जी स्त्री असते ती त्या घरासाठी आपलं आयुष्य, आपलं पूर्ण अस्तित्व पणाला लावत लहानाचे मोठे लेकरं करत त्या घरामध्ये वाढवले जातात. गेल्या अनेक दिवसापासून ज्या ताई आहेत, त्या ताईंनी याच घरामध्ये त्यांचे लहानाचे मोठे मुलं केले. गेल्या 9 वर्षापूर्वी हे स्वतःच्या हिमतीवर वडिलाची जमीन जी आहे, जागा जी आहे ती विकत घेऊन त्या जागेवर घर बांधलं. मात्र आता त्या घरावर दुसऱ्यानेच कब्जा केला आहे. नेमकं कसा केला आहे, काय केला आहे, आपण ताई आपल्याला नक्की सांगणार आहे. ताई, नेमकं तुमची भावना आहे, कशा प्रकारे तुम्ही घर बांधलं होतं, एकंदरीत कशा प्रकारे आता तुमची काय मनामध्ये खंत आहे, काय सांगा? आम्ही 20 वर्षापूर्वी आमच्या वडिलाची जागा विकत घेतली होती आणि घर बांधलं होतं. तर त्याच चुलत्याने आम्हाला जागा वाटून दिली. जागा नावची करून घेता येईल म्हणलं. आमचे आजोबा पडले, त्यांनी खोटं नाटक करून जागा आमची नावची करून घेतली. पुन्हा त्यांचे भावाचे त्यांचे कुटुंबाचे भांडणं झाले. त्याचा बदला घेण्यासाठी आमचा पसारा आम्ही कारखान्याला असताना टाकला. माझ्या आई होयानं ऊस तोडून पसारा दिलता माझ्या सुनाला, ते पण पसारा आमचा घेतला. माझं एक लेकरू येड आहे, माझा नवरा पण येड आहे, तरी मी घर बांधलं होतं माझं एक लेकरू चांगलं आहे म्हणून. त्याच्यामुळे आम्ही कुणासोबत भांडणसुद्धा करीत नाहीत एका लेकरामुळे. ह्या गावातला सरपंच पाटील, फक्त पाटील म्हणला कमून नेला म्हणून माहिती पण नाही म्हणले. सरपंचाच्या सल्ल्यानं आमचा पसारा नेला इथून. ह्या गावातले पण पुढाऱ्याने आमच्या घराबाबतीत पैसे खाऊन ह्यांनी पसारा काढला. दारूच्या ठाण्यामध्ये आम्ही गेलात ना तर 1 रुपया आम्ही इरबळ बसला तर आमची फिरासुद्धा घेऊ दिली नाही त्यांनी. म्हणले त्याचंच घर होतं, म्हणले तुम्ही दादागिरी करायलात, म्हणले तुमच्या घरातला पसारा कसा काढू नये असं त्यांचं सगळं इथं पाहुण्या रावळ्याचं गाव आहे अर्ध. आम्हाला आता 15 दिवसापूर्वी त्यांनी आम्हाला मारलंय. आमचा भाऊ इथं दिवाळीला राखी पौर्णिमाला आला, राखे बांधायला आला, त्यांनी वाटात आडविलं, मारलं. मी धराय गेले तर मला पण काट्या घातल्या, अंगावर साडी पण ठेवली नाही त्यांनी. इतकं मारलं आम्हाला. तरी पण ह्या गावातलं आमचं कुणीच हे करीत नाही, कुणी नका सुद्धा म्हणायला आलं नाही. तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये गेले होते, ज्यावेळेस तुमच्या घरावर कब्जा केला होता त्यावेळेस पोलिसांनी काय केलं? काहीच नाही केलं. ते म्हणले बाहेर आम्ही अशी माणसं बसलेले होते, म्हणले गावातल्या सरपंचानं इथं लय पैसे दिले, त्यांचं काही घेऊ नका म्हणून असं त्यांनी सांगितलं. गावातले लोक म्हणले तुम्ही त्यांना पसारा सुद्धा मागू नका म्हणले. पुढारी सगळ्या पुढाऱ्याने आमच्या घरामध्ये दारू मटण बसून बैठक करून पसारा आमचा नेहला का. आता नेमकी तुमची खंत काय आहे मनामध्ये? खंत काही नाही. आमची जागा कुणालाच काय बी नाही भेटली पाहिजे, आमची आम्हाला वापस भेटली पाहिजे. आम्ही ऊस तोडून बांधली आमची जागा. आमचं एवढंच हे, आम्हाला खऱ्याचा न्याय भेटला पाहिजे. आम्ही 1 रुपया पण कुणाचा हरामाचा सुद्धा असा त्याच्यामध्ये घातलेला नाही, काही नाही. सगळा ऊस तोडून आम्ही घर बांधलेलं आहे. माझं लेकरू आज ऊस तोडाय गेलं एवढंसं नातरून माझ्याजवळ ठेवून. नक्कीच घर हे स्वतः हिमतीच्या ताकदीवर यांनी गेल्या 9 वर्षापूर्वी बांधलं. वडिलांची जमीन जी आहे या गावामध्ये राहत होते त्यावेळेस त्यांनी विकत घेतली आणि त्या जागेत त्यांनी घर बांधलं. आणि घर बांधल्यानंतर त्यांच्या चुलत्याचे आणि वडिलांचे कौटुंबिक वाद झाला. आणि त्या वादाचा बदला घेण्यासाठी जी पुतणी आहे त्या पुतणीच्या घरावर चुलत्यांनी कब्जा करत हे घर गेल्या 2 वर्षापासून बंद आहे. आता येणाऱ्या काळात शासन प्रशासन काय भूमिका घेतं आणि यांना त्यांचं घर दिवाळी अगोदर देतं का हे येणारा काळच ठरवेल. मी ऑनलाईन ज्ञानभूमीसह ज्ञानबाईविषयी मला न्याय देत नाही तर मी हात जोडून सांगते माझ्या लेकराला न्याय द्यावा. तुम्ही अनेक दिवसापासून या गावामध्ये आहेत. गावातलेच काही लोकांनी तुमच्या मुलाचं जे घर बांधलं होतं त्या घरावर कब्जा केला आहे. आता दिवाळीचा सण आहे, एकंदरीत तुम्हाला काय वाटतंय? शेजाऱ्या पाजाऱ्या इतकं त्यांनी पसारा नेला तर शेजाऱ्या पाजारी सांगत नाही तर त्याच्या दबदब्यानं ते म्हणते तर आम्ही तुम्हाला असं करू तसं करू, त्याच्या दाबानं बोलत नाही. तर आमचं लेकरू ऊस तोडा गेलं तर त्याचा पसारा परगावाला नेऊन टाकला, गावाघराच्या बाहेर टाकला, धान्य धुन्य फेकून दिलं. ते आलं लोकांच्या घरात किरायानं करून राहिलं. त्याला आज ऊस तोडून सिने जगायचं आहे, त्यानं कसं जगावं? त्यानं सरकारनं त्याला न्याय द्यावा.
आमची हात जोडून विनंती आहे. दारू पोलीस स्टेशनला या प्रकरणामध्ये गुन्हाही दाखल झाला होता. त्याचा गुन्हा कोणी घेत नाही, त्याचा न्याय कोणी देत नाही. इळ बसून आले महागारी ते. त्याचा न्याय म्हणते तर तुला काय ते डांबरस माणूस आहे. हे कधी घर बांधलं होतं आणि कधीपासून त्यांनी कब्जा केला? त्याने कब्जा 10 वर्ष झाला असं का? 2 वर्ष झालं. 2 वर्ष घर बांधून त्यानं जागा मोजून दिली, त्यानं घर बांधलं माझ्या लेकानं. आणि त्यानं पुन्हा ते ऊस तोडा कारखान्याला गेले आणि कारखान्याच्या गेल्याच्या बाद त्याने पसारा बाहेर फेकून सिनी त्यानं ताबा केला. हो, आता मनामध्ये खंत काय नेमकी? त्यांना वाटतं दिवाळीच्या सणाला दिवे लावावतं, आपल्याला घर असावा, असं वाटतं त्याला. लोकांच्या घरात किराणा कवर राहावा त्यांना असं वाटतं. या नको वाटतं का घर कुणाला? आज 10,000 12,000 खर्च करून वाटतं का लोकांच्या किरायाच्या घरात राहावं वाटतं का त्यांनी? हां, काहीतरी न्याय मिळावा अशी आमची विनंती आहे त्यांनी. का देते म्हणून आम्हाला तरी काय माहिती, त्यांनी हे करायला नव्हतं पाहिजे. नेमकी जागा कोणाची होती आणि पुढं काय झालं? जागा वडिलांची होती, माझ्या आजोबाच्या नावची होती. 2 हिस्से माझ्या 2 दिरांनी 2 घेतले, एक आमच्या चुलत सासऱ्याने घेतला, माझ्या वडिलांचं राहिलं. नावचं करून घेता येईन. अण्णा ते खाली गेले होते राहायला, त्याच्यामुळे त्यांनी लक्ष दिलं नाही. कुठं चाललंय म्हणले, भावाचं आहे, माझ्या वडिलांच्या नावचं आहे म्हणले. आजोबा मला म्हणायचे चल म्हणायचे तुझ्या नावचं करून देतो, पण लक्ष दिलं नाही आम्ही कुठं चाललंय म्हणून. ह्यांनीच आम्हाला मुकून दिली जागा. पुन्हा मग म्हणायचे रोज घरी येऊन खायचे प्यायचे बोलायचे चांगलं. त्यांचे भावाचे वाद झाले म्हणून आम्हाला का, आमची जागा कशामुळं? आम्ही त्यांच्या एका रुपयाच्या ह्याच्यात बी नाहीत, कशातच नाहीत. हे असं नसायला पाहिजे म्हणून आम्हाला हे दीपावळीसाठी दिवा लावायला आम्हाला घर पाहिजे. आम्ही लोकांच्या घरामध्ये राहतात. आम्ही ऊस तोडून घर बांधलंय, 10 लाख रुपये खर्च केला आहे. आम्हाला आज घर नाही राहायला. ते हानमार करते सारखंच. दिवाळीचा सण आलेला आहे. प्रत्येक दारामध्ये घरामध्ये आता दिवा लावला जाणार आहे. मात्र धारूर तालुक्यातील भोगलवाडी या गावामध्ये परमेश्वर मुंडे यांचं घर गेल्या 2 वर्षापासून बंद आहे. त्यांना त्या घरातून सामानासह काढून बाहेर फेकून देण्यात आलेलं आहे. याच गावचे जे काही त्यांचे सासरे होते, त्यांच्या सासऱ्याचा भाऊ होता, त्या भावाने त्या घरावर कब्जा केलेला आहे. पुतणीचं घर खाली करत त्या घरावर कब्जा करणारा याच गावचा चुलता असणारा आहे. कारण आपण याच दारामध्ये उभे आहोत. आपण पाहू शकतो गेल्या 2 वर्षापासून या ठिकाणी जे घर आहे ते बंद आहे. आपण पाहू शकतो प्रत्यक्षामध्ये या की ही जे घर आहे त्यांनी 1 नव्हे 2 नव्हे तर 12 ते 13 लाख रुपये खर्च करून कारखान्याला जाऊन या घराचं बांधकाम केलं. ही जी जागा आहे ही जागा वडिलांकडून मुलीने विकत घेतली आणि मुलीनं आणि जावयानं हे घर या जागेवर 10 वर्षापूर्वी बांधलं. प्रत्येक गावातल्या माणसाला माहिती आहे घर कुणाचं आहे. मात्र या ठिकाणी गेल्या 8 वर्ष पूर्वी जे घर बांधलं होतं या घरामध्ये 3 वर्ष राहिल्यानंतर जे चुलते आहेत ते याच परिसरात राहतात. त्यांनी ही जागा माझी आहे असं दावा करत त्यांच्या कौटुंबिक वादातून जावयाचं घर खाली केलं आणि त्या घरामध्ये कब्जा करण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र शासन दरबारी कुठलीही शासन प्रशासनानं कुठलीही दखल घेतली नाही. मात्र हे घर असंच पडून आहे की ते आज बंद आहे. आपण प्रत्यक्षात तुम्हाला दाखवतो की गेल्या अनेक दिवसापासून या घराला कुलूप आहे. आपण ज्या घरात आता दिवाळीला दिवा लागणार आहे ते मात्र या कुलूप बंद असल्यामुळं आणि ह्या घरावर कब्जा केल्यामुळं ह्या घराला दिवा लागणार नाही, दिवाळी साजरी होणार नाही. मात्र शासन प्रशासनाच्या मनात आलं तर नक्कीच दिवाळीपूर्वी या घरात दिवासुद्धा लागू शकतो. शासनानं आता कुठंतरी या कुटुंबाला न्याय देण्याची गरज आहे. मी ऑनलाईन ज्ञानभूमीसह ज्ञानोबाविषयी बीड. मी मूळ गाव बोगरवाडीची. तर आमची जमीन जागा जी आहे ती नातेवा आसुरबा तिडके त्यांची मूळ जमीन. आम्ही 4 जण भाऊ, जनार्दन आसुरबा तिडके, दामू आसुरबा तिडके, महादेव आसुरबा तिडके आणि मधुकर आसुरबा तिडके. मधुकर आसुरबा तिडके गोविंदवाडीला आहेत, आम्ही भोगलवाडीला आहेत. जनार्दन आसुरबा तिडके वारले आणि महादेव आसुरबा तिडके आहेत. ह्यांनी जमीन आमची त्यांची तिघांनी इकल्याच्यानंतर जागा इकल्याच्यानंतर आम्ही आमच्या मुलीला आमचा हिस्सा विकत दिला. तर आम्ही शेजेगावला उठून आलो. गाव आमचं खारवाडी.
त्यांनी माझ्या लेकीनं ऊस तोडून घर बांधलं. पण त्यांचे भांडणं झाले महादेव आसोबा तिडक्याची, म्हणून आमच्या जमिनीवर त्यानं ताबा केला. माझी लेक ऊस तोडीत असताना त्यानं जागा माझ्या लेकीचा पसारा शेजेगावला नेऊन टाकला. माझ्या लेकीचा पसारा दिला नाही. सरकारनं आणि आजही माझी लेक जी आहे भांडे दिले ती माझी लेक जी आहे ती शेजेगावाच्या लोकांच्या घरात राहते. आज ही साहेब माझी हात जोडून विनंती की आम्हाला खऱ्याचा न्याय भेटा व्हायची माझी नम्र जी विनंती तुम्हाला कळकळीची माझी मागणी बघा. असली तरी आम्हाला दाखवून देवा, आम्हाला खऱ्याचा न्याय भेटावा अशी माझी मान्यता आहे. गावातले लोकांनी केला म्हणा काही. आणि गावातला पाटील सरपंच 10 गावाली जर तुम्ही विचारू शकता तरी माझी जागा ही कुणी नाही म्हणणार नाही. हे माझी सत्य आहे. आणि सत्य तुम्ही मागून घ्या, आम्हाला सत्य न्याय द्या ही आमची मागणी. आमच्यापाशी ते जर आम्ही तिथं गेलो तर आम्हाला कळतोय कुऱ्हाड घेऊन मारावी ते. पाच 6 वर्ष झालं नाही. परमेश्वर मुंडेच होतं ना. हो परमेश्वर ते घरच्या घरी ते उगाच आपल्यासारखं बोलून त्यांचे तीन करावं लागते. आता तुम्ही आता हो ना पण ते घरच्या घरी आहे, पण त्यांना आता दिवाळीचा सण आहे, तोंडावर आला आहे, कुठं तर दखल घ्यायला पाहिजे ना नेहमी. आता तुम्ही जाणकार आहे, तुम्हाला पूर्वीचं माहिती जागा कोणाची दिली, कोणाला वाटली. सगळं माहिती असते. तिथून आम्ही सगळे सांगायचे तर आपण मग ते सगळे शेजार सांगतो. पण बोलता येत नाही कसं बोलायचं. हे वासा ही भावकीतली पुतणी, बरोबर आहे, त्याची लेख, बरोबर आहे. भावाची लेख, जोडे आपल्याला खायची. नाही जोडे खायची काय करायचं आहे. शासन आता सिक्युरिटी कसं आहे, वयस्कर माणसं आहेत, बाबा जुने आहेत तुम्ही. अहो मग आम्ही धडकच कुणी बोलणार ना. मीच काय आलं सर ही गली सगळं गाव बोलणार. नीतीला धरून आहेत आणि शेजारी पाजारी उद्या त्याला चौकशी झाली तर तुम्हाला मग विचारलं बोलावं हां किंवा ही जागा ह्याच्याची आहे बाबा, न्याय कुठं अन्याय कुठं, या गोष्टी आहेत. तुम्ही तिथे हे केल्यावरून हे काम व्यवस्थित झालं. हो ना एक कुठंतरी न्यायाच्या दृष्टिकोनातून आहे आणि कुठंतरी न्याय मिळाला पाहिजे. नाही 10-12 लाख रुपये खर्च करून त्या घराला एवढं मोठं स्वप्न असतंय घराचं. गरीब माणूस एवढा काय करून खातोय बिचारा कारखाना फाटकन. बरोबर आहे. आमचंच आहे की ते तरी काय लोकांचं आहे का. चुलता आपलं चुलत नेलं पाव पिटले आणि हे वासाचं आहे. काय बघा ना घरच्या घरी त्याची बायको ह्याची पुतणी सख्या भावाची मुलगी ह्याच्या. हो ना सख्य पुतणीच आहे. सख्य पण पुतणीचंच घर बांधलेलं बाला फेकून दिलं ना. आता 10-12 लाख रुपये आज ते दुसऱ्या घरात राहते. कारखान्याला गेले हो ना कारखान्याला गेले पसारा फेकून देऊन गेले. ते चुकीचं आहे ना. मुद्रिकाबाई परमेश्वर मुंडे हे ज्या महिला आहेत, बगलवाडीमध्ये राहता येतं, धारूर तालुक्यामधली ही महिला आहे, जिच्या वडिलोपार्जित, वास्तविक पाहता तिच्या वडिलांची जी जमीन आहे वडिलोपार्जित, आपण हिंदू कायद्याच्या अंतर्गत जर आपण विचार केला तर वारसाला जन्मताच अधिकार प्राप्त होतो प्रॉपर्टीमध्ये. पण इथं त्या महिलेला तेवढा तिचा अधिकार वडिलांच्या प्रॉपर्टीत असताना सुद्धा इतर हक्कामध्ये काही अडचण येऊ नये, भावाच्या, बहिणीच्या, वडिलाच्या, आईच्या, म्हणून तिने कायदेशीररित्या विकत घेतली आणि त्या जागेवर त्या महिलेने घर बांधलं. तिने जेव्हा त्या ठिकाणी घर बांधलं, साधारणतः 10 वर्षापासून ती तिथं स्वतःचं वास्तव्य करते, ऊसतोड करते आणि ऊसतोडीच्या पैशातनं स्वतःचं घर त्या ठिकाणी बांधलं. प्रत्येकाचं एक स्वप्न असतं घराच्या संदर्भामध्ये. आणि यावेळेस तिचा चुलता जो मेजर आहे, जो आर्मीमध्ये होता, तर त्या चुलता म्हणजे बापाच्या जागेचा असलेल्या व्यक्तीने त्या घरामध्ये ती तिथे राहत असताना सुद्धा त्या घरात घुसून तिच्या घरातले सगळं साहित्य बाहेर टाकलं. त्या महिलेवरती एवढ्या प्रकारचा अन्याय केला. या ठिकाणी एवढी सगळी परिस्थिती, गंभीर परिस्थिती निर्माण झाली असताना सगळं गाव बघ्याची भूमिका घेते. पोलीस प्रशासनाला सातत्याने यावरती प्रश्न विचारला किंवा त्यांच्याकडे तक्रार देण्यासाठी ही महिला गेली. त्याही ठिकाणी तिच्यावरती अन्याय होतो, तिथेही तिची तक्रार केली जात नाही. एकीकडं सरकार, आमचं भारतीय जनता पार्टीचं किंवा शिवसेनेचं जे सरकार आहे, हे सरकार प्रत्येक बेघरांना घर देण्याचं स्वप्न पाहते.
आणि हे पोलीस प्रशासन हे आणि हे गाववाले लोक या महिलेचं घर असताना तिला घराच्या बाहेर काढतात। महिलेवर जर अशा प्रकारचा या ठिकाणी अन्याय होत असेल तर मग या पोलीस प्रशासनाचं करायचं काय, हा खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं, धारूरचे जे PI आहेत त्यांनी पहिल्यांदा त्या ठिकाणी जाऊन सक्षम पद्धतीने त्याची चौकशी करायला पाहिजे। त्या महिलेची काय तक्रार आहे ती तक्रार दाखल करून घ्यायला पाहिजे। सगळे जे कागदपत्र आहेत कायदेशीररित्या त्या कागदपत्रांची पाहणी पडताळणी करायला पाहिजे आणि त्यानुसार त्या महिलेला न्याय द्यायला पाहिजे, तिची तिथं तक्रार घ्यायला पाहिजे। नाहीतर गावामध्ये लोकशाही सोडून हुकुमशाही सुरू होईल, नात्यामध्ये एक प्रकारची विडंबना होईल। आणि आज दिवाळीचा सण या ठिकाणी आलेला आहे, त्या महिलेला आपल्या घराचं एक स्वप्न आहे, तिला ते घर भेटलं पाहिजे। तिला जर ते घर भेटलं नाही तर आम्ही सुद्धा या मुद्रुकाबाईसाठी रस्त्यावर उतरू, इथंही आम्ही घाबरणार नाही। मुद्रुका मुंडे या ऊसतोड कामगार आहेत। गेले कित्येक वर्षापासून त्या ऊसतोडी करत आहेत। ऊसतोडी करूनच त्यांनी वडिलांना पैसे देऊन वडिलांची जागा विकत घेतली आणि ही जागा तिच्या आजोबाच्या नावची आहे, मूळची वडिलांच्या नावची आहे। पण ती कुणीतल्याही भावाने आपापल्या नावची करून नाही घेतली, पण तिथे त्यांचे घरं होते। वडिलांनी ती जागा मुलीला दिली पैसे घेऊन, ती मुलीने रीतसर पैसे घेऊन ती जागा विकत घेतलेली आहे। तर ही मुद्रुकाताई गेले कित्येक वर्षापासून तिथे राहत आहे। 20 वर्षापूर्वी ही जागा तिने विकत घेतली, 6 वर्षापूर्वी तिने घर बांधलं, त्याच्या आधी तिने कितीतरी वर्ष ऊसतोडी करून हे घर बांधलं। आजही ती ऊसतोडीला जात आहे आणि गेल्या 2 वर्षापूर्वी ऊसतोडीला गेल्यानंतर तिचा चुलता वडिलाच्या आणि चुलत्याच्या भांडणामध्ये वडिलांनी चुलत्यावरती गुन्हा दाखल केल्यामुळे त्याचा राग काढून तिच्या चुलत्यानी तो घरातलं सगळं सामान हे मुद्रुका ऊसतोडीला गेलेली असताना घराच्या बाहेर काढलं, उकंड्यावर इकडं तिकडं फेकून दिलं आणि जे किमती सामान आहे ते घेऊन गेले आणि तिथं स्वतःचं कुलूप लावलं। जेव्हा गावातून फोन गेला तेव्हा हे सगळे लोक परत आले, जे मिळालेलं सामान जे शेजाऱ्या पाजाऱ्यांनी गोळा करून ठेवलं होतं ते त्यांनी घेतलं, पण बाकीचं सामानसुद्धा त्यांच्याकडेच आहे। अशा परिस्थितीत मुद्रुका आणि त्यांचं कुटुंब, त्यांची सासू, त्यांचा नवरा हे सगळेजण मिळून धारूर पोलीस स्टेशनला गेले असताना धारूर पोलिसांनी यांच्या बाजूनी काही ऐकलं नाही, दिवसभर थांबून घेतलं आणि जेव्हा परत गावात आले तेव्हा सरळ सांगितलं की हे तुमचं घर नाही म्हणून। म्हणजे पोलीसच न्याय द्यायला लागलेली आहेत आणि जो मुद्रुकाचा चुलता आहे तो माजी सरपंचाला हाताशी धरून ह्या सगळे खेळ खेळत आहे। त्यांनी खोटा बॉन्डसुद्धा करून घेतलेला आहे ग्रामसेवकाच्या माध्यमातून आणि त्याच्यावर या लोकांच्या सह्या नाही आहेत। ह्या सगळ्या कारस्थान एकच आहे की भावाचा सूड उगवण्यासाठी लेकीचं घर उद्ध्वस्त करणे आणि त्याची दहशत इतकी आहे की शेजारी बोलायला कुणी तयार नाही। आणि हे जेव्हा पुन्हा भाऊबीजेला त्या घरी गेले तर तेव्हा ह्यांना मारहाण केली आणि या मारहाणीमुळे पुन्हा ह्यांचीसुद्धा हिंमत त्या घरात जायची झाली नाही। आज मुद्रुका 10 ऊसतोडीचं अख्खा आयुष्य ऊसतोडीत घालून जे 10 लाखाचं घर तिने बांधलेलं आहे ती आज दुसऱ्याच्या घरात किरायाने राहत आहे। या पद्धतीने मुद्रुका आणि तिच्या कुटुंबावर अन्याय झालेला आहे। पोलीस स्टेशन दाद देत नाही। धारूर पोलीस स्टेशन जाणीवपूर्वक धारूर पोलीस स्टेशनचा हा स्वभाव बनलेला आहे आणि भोगलवाडी हे बीडचं बिहार आहे, कारण सतत गुन्हेगारी घटना होत असताना सुद्धा धारूर पोलीस स्टेशन ह्या सगळ्या ह्याच्याकडे दुर्लक्ष करतं। जाणीवपूर्वक धारूर पोलिसांनी सुद्धा मुद्रुकावर अन्याय केलेला आहे आणि आज ती तिच्या कष्टाने बांधलेल्या घराच्या बाहेर आहे। ह्या सगळ्या गोष्टीचे पुरावे, तिच्या आजोबाच्या नावची जागा असलेले पुरावे तिच्याकडे आहेत आणि इतर वेळेला गावातले लोक सर्वसामान्य सुद्धा हे सांगतात की हे घर कोणी बांधले सगळ्यांना माहिती आहे, पण आता दादागिरीच्या पुढं कोण बोलणार म्हणून सगळे दहशतीखाली बोलत नाही आहेत। तर ह्या बाईला घराच्या बाहेर राहावं लागतंय तिचं घर सोडून। हा अन्याय थांबला पाहिजे आणि पोलिसांनी ते घर तिला देऊ केलं पाहिजे, तिला संरक्षण देऊन ते घर तिला दिलं पाहिजे आणि हे जर दिलं नाही तर महिला आयोगाने बीड कलेक्टर मॅडमनी याच्याकडे लक्ष द्यावं एवढं मला वाटतं। नाहीतर या पद्धतीने गरिबांना सतत दाबलं जाऊन त्यांना उद्ध्वस्त केलं जाईल आणि न्याय ह्यांच्यासाठी राहणार नाही।
डॉक्टर सुनील बोबडे आणि डॉक्टर राधाकिसन डाके यांचे मेडिकेअर हार्ट अँड क्रिटिकल केअर हॉस्पिटल आहे. येथे एक्स-रे, 2D इको, हृदयाच्या सर्व आजाराविषयी निदान व उपचार केले जाते. तसेच हाताच्या, पायाच्या, मेंदूच्या, रक्तवाहिन्यांची व हृदयाची अँजिओग्राफी व अँजिओप्लास्टी केली जाते. संपर्क SP ऑफिस समोर बीड.